हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री गुरुदेव भगवान की जय, तो भगवान की जय। ओम नमः पार्वती पते, हर हर महादेव। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा, इतुले जाना वया जाना कोड तरी मने मना, पारधीच्या कुणा जाणतेनेची साधाव्या, देह आधी काय खरा देह संबंध पसारा, बुजगावने चोरा रक्षण से भासते, तुका करी जागा नको वापसू वावगा, आहेसी तू अंगा अंगी डोळे उघडी। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये एक नवीन विषयाला आपल्या समोर मांडत आहेत। तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, की द्वैत मताचं खंडन करून, द्वैताचा निराश करून आपण आपल्या जीवनामध्ये ज्ञानाने भगवंताला आपण प्राप्त करू शकतो। मग सर्वप्रथम तुकोबाराय म्हणतात, दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा। की आपल्याला जर एकदा भगवंताची प्राप्ती झाली की मग दुसरं स्थान आपल्याला कुठेही बाहेर शोधण्याची गरज भासणार नाही। मग म्हटले दुसरं स्थान म्हणजेच काय, तर मूलतः आपण परमात्म स्वरूपच आहोत, परंतु अज्ञानाने आपण स्वतःला त्या परमात्म्याप्रमाणे स्वतःला मानत नाही। काय महाराज म्हणतात की बाबांनो, की मी वासुदेव तत्वता, की तत्वतः मी वासुदेवच आहे। मग वासुदेव असतानाही सुद्धा तरी सुद्धा आपल्यामध्ये जे अज्ञान आपल्याला पाहायला मिळतं, तर त्या अज्ञानाचं कारण आहे द्वैत। द्वैत जोपर्यंत आपल्यामध्ये शिल्लक आहे तोपर्यंत
त्या ठिकाणी आपल्याला आपल्या स्वरूप ज्ञानाचा बोध होणं शक्य नाही. आणि द्वैत म्हणजेच काय? ज्या ठिकाणी दोन आहे त्याला काय म्हणतात? द्वैत म्हणतात. की हा जो द्वैतवाद आहे तर हा दार्शनिक दृष्ट्या सुद्धा अतिशय महत्वाचा मानला गेलेला आहे. की आपण आपला जो आत्मा आहे तर जीव आणि आत्मा याला आपण वेगवेगळं मानत असतो. कारण आपल्यामध्ये द्वैत अजून शिल्लक राहिलेला आहे. म्हणून गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, ईश्वर अंश जीव अविनाशी. की जो जीव आहे तो जीव हा ईश्वराचा अंश आहे. आणि यालाच भगवान गीतेमध्ये वर्णन करताना म्हणतात की ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. की हा जो दिसणारा जो जीव आहे तर हा माझाच अंश आहे. म्हणून द्वैत मत जे आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात की या द्वैताला जर संपवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल. द्वैताचा निराश होण्यासाठी जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही, अधिकार प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपल्या अंतःकरणातून द्वैत जाऊ शकत नाही. याच्यावरती संत चरित्रामध्ये एक अतिशय सुंदर कथा येते. काय? बाबांनी सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा आपण श्रवण केली असेल की भगवंताचे एक अनन्य भक्त असणारं परिवार आहे, कुटुंब आहे, संत आहेत, ज्यांचं नाव होतं राका आणि बाका. काय? तर राका आणि बाका हे भगवंताच्या भक्तीमध्ये सदैव त्या ठिकाणी मग्न असायचे. तर असं सांगतात की एक दिवस रस्त्याने जात असताना राकाजी हे समोर चालले होते. त्यांची पत्नी त्यांच्या पाठीमागे चालली आहे, जिचं नाव आहे बाका. आणि त्यांची एक कन्या आहे. संत चरित्रामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. तर हे सर्व एकामेकाच्या पाठीमागे जात आहेत. तर जात असताना राकाजींना एक अलंकार, सोन्याचा अलंकार हा रस्त्यामध्ये पडलेला दिसला. आणि अलंकार पडलेला दिसल्यानंतर त्यावेळी असं सांगतात की राकाजींनी विचार केला की आपल्याला तर हा अलंकार घ्यायचा नाहीये, परंतु कदाचित आपल्या मागून येणारी जी धर्मपत्नी आहे हिच्या जर मनामध्ये हा भाव निर्माण झाला की आपण हा अलंकार उचलावा तर कदाचित त्या ठिकाणी काही सांगता येत नाही. आणि त्यावेळी बाकाजीनं काय केलं, राकाजीनं जो अलंकार पडलेला होता त्या अलंकारावरती म्हणतात आपल्या चालता चालताच, कारण त्यांचा व्यवसाय असा होता की अरण्यामध्ये जायचं, मोळ्या तोडायच्या, डोक्यावर घेऊन त्या ठिकाणी गावोगावी नेऊन त्या पोचवायच्या, त्याच्या बदल्यात जे पैसे येतील त्याच्यावरती आपला प्रपंच परमार्थ करायचा.
उदरनिर्वाह करायचा. आणि मग राकाजी समोर चालले, बाकाजी मागे आहे आणि दोघे डोक्यावरती मोळी आहे. आणि जात असताना राकाजीने आपल्या पायाने त्या अलंकारावरती धूळ, त्या ठिकाणी माती लोटली. आणि माती लोटल्यानंतर ते समोर निघून गेले. आणि त्यावेळेस पायाने माती का लोटली हे विचारण्यासाठी ज्यावेळेस त्यांच्या पत्नीने त्यांना थांबवलं, म्हटले महाराज अहो थांबा 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 थांबा. अहो म्हटले तुम्ही त्या ठिकाणी पायाने का माती लोटली असा प्रश्न केला. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, म्हटले देवी अगं काय नाही, सहज मी पायाने माती लोटली. म्हटले नाही महाराज, अहो जे थोर पुरुष असतात, जे विद्वान असतात, तर त्यांची प्रत्येक क्रियेमध्ये काही ना काही तात्पर्य असतं. महाराज तुम्ही सहज हे काहीही केलेलं नाही. अगं म्हटले काही नाही. नाही म्हटले मला खरं सांगा. मग त्यांनी सांगितलं, म्हटले बघा की कुणाचा तरी सुवर्णाचा अलंकार या ठिकाणी पडलेला होता आणि मला असं वाटलं की कदाचित तू तो घेशील. कारण ज्या स्त्रिया असतात, नारी असतात, तर त्यांना अलंकार हे अतिशय प्रिय असतात, आहे की नाही. म्हणून शास्त्र म्हणते अलंकार प्रियो हरिही. देवाला एक अलंकार प्रिय असतात आणि अलंकार प्रियो नारी, आहे की नाही. हरीलाही अलंकार प्रिय आहेत आणि नारीला सुद्धा अलंकार प्रिय असतात. मला वाटलं कदाचित तू घेशील आणि म्हणून मी त्याच्यावरती धूळ लोटली. ती म्हणाली महाराज अहो थोडासा तर विचार करायचा, एवढ्या दिवसापासून आपण देवाची भक्ती करतो, तुमच्या पाठीमागे मागे का होईना मला सुद्धा काही गोष्टी कळतात, परंतु मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. म्हटले काय. अहो तुम्ही ज्यावेळेस रस्त्याने जात होते तर तुम्ही त्या ठिकाणी तो जो अलंकार पडलेला होता तर तो तुम्हाला अलंकार रूपामध्ये का दिसला, ते तुम्हाला त्यावेळेसच तुम्ही त्याला माती म्हणून का त्याच्यावरती मातीवरच माती लोटली. असं म्हटल्यानंतर म्हणतात बघा राकाजी म्हटले देवी अगं माझं चुकलं, कारण जी स्थिती मला प्राप्त झाली नाही ती सहज रीतीने तुला प्राप्त झाली. म्हणजे तुझ्या बोलण्यातून असं दिसतंय की तुला ते सोनं न दिसता ती तुला मातीच दिसली. याला म्हणतात द्वैतावरती विजय प्राप्त करणे, की दोन वस्तू न दिसणे तेच अद्वैत आहे. आणि म्हणून आपला वेदांताचा जो सिद्धांत आहे तो कोणता आहे, अद्वैत सिद्धांत. अद्वैत सिद्धांतामध्ये जीव आणि ब्रह्म हे काही वेगळं मानल्या जात नाही. जीव ब्रह्माचं ऐक्य ज्यामध्ये सांगितलं जातं तो अद्वैत सिद्धांत आहे. आणि तुकोबाराय सुद्धा अद्वैती आहेत. पूज्यपाद शंकराचार्यांच्या परंपरेचं त्या ठिकाणी निर्वाहन जगद्गुरु तुकोबाराय करताना दिसतात. तुकोबाराय म्हणतात की द्वैताचा जर निराश करायचा असेल तर त्याच्यासाठी ज्ञान लागते. आणि मग ज्ञान कुठे आहे, गुरु तेथे ज्ञान. ज्या ठिकाणी सद्गुरु आहेत तर सद्गुरूच्या ठिकाणीच ज्ञान आहे. आणि सद्गुरूने ज्यावेळेस आपल्याला ज्ञानाचा उपदेश केला त्यावेळेस कधी आपलं द्वैत भाव त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि म्हणून द्वैत जोपर्यंत चित्तामध्ये आपल्या आहे तोपर्यंत त्या ठिकाणी भगवत प्राप्ती सुद्धा आपल्याला होणं अतिशय अवघड आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की ज्ञानाने द्वैताचा निराश झाला असता
जे काही अवशिष्ट खाली राहते तो फक्त केवळ आणि केवळ हरीच राहतो. मग हे संपूर्ण जगत जे राहतं हे ईश्वरमय आहे अशी प्रचिती आपल्याला येते, है का नाही? आणि म्हणून द्वैताचा निराश आपल्या चित्तातून झाला पाहिजे, द्वैत गेलं पाहिजे. मग कधी जाईल द्वैत? अहो हे माझं आहे, हे तुझं आहे, काय हा असा आहे तो तसा आहे, हेही भेद करणं म्हणजे द्वैत आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की आपल्या आत्म्याहून अन्यत्र त्या हरीला त्या ठिकाणी शोधायची गरज राहत नाही. एकदा का आत्म्याचं ज्ञान झालं मग परमात्मा दुसरीकडे कुठेही बाहेर शोधण्याची गरज नाही. आणि म्हणून आपल्या वेदाचं जे महावाक्य आहे तर वेदामध्ये सांगितलं, वेदांती म्हणतात की एखाद्या वेदांत्याला प्रश्न केला तुम्ही की तू कोण आहेस, तर वेदांती म्हणेल की अहम ब्रह्मास्मी, की मी ब्रह्मस्वरूप आहे. याचाच अर्थ आहे की त्याच्या ठिकाणी द्वैत उरलेलं नाही. आणि एकदा का द्वैत निघून गेला, एकदा का आत्म्याचं ज्ञान झालं की मग देव आणि आत्मा त्या ठिकाणी काही वेगळा माणसाला जाणवत नाही. आणि मग तुकोबारायांना हे सांगायचंय बाबांनो की एकदा तुम्हाला आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं महत्वाचं आहे. ज्या दिवशी तुम्हाला आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल मग हरीला अन्यत्र कुठेही शोधण्याची गरज नाही. परमात्मा हा आपल्यामध्येच आहे. माऊली म्हणतात, भगवान सांगतात की मी सर्वांच्या हृदयदेशी, की सर्वांच्या हृदय देशामध्ये मी आहे, म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये आहे, है की नाही? गीतेमध्ये काय म्हणलं, सर्वस्यचाहम हृदय सन्निविष्टो, की सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे, म्हणजेच आत्मा रूपाने परमात्मा आहे. मग शरीर जरी संपलं तरी आत्मा मरतो का? नाही. म्हणून भगवान काय म्हणतात गीतेत, न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे, की शरीर त्या ठिकाणी संपू शकते परंतु आत्मा हा कधी मरत नाही. तर आत्मा काय करतो, फक्त शरीर बदलत राहतो. मग आपण त्या ठिकाणी आपल्याला दुःख होण्याचं कारण काय आहे? अहो एखादा व्यक्ती मेला, वारला, तर गेल्यानंतर आपण रडतो की नाही रडत? अहो काही काही तर बेशुद्ध पडतात म्हणतात, शुद्धीवरच येत नाही 2-2 दिवस. मग सांगण्याचं तात्पर्य हे आहे की शरीर तर तिथेच आहे परंतु शरीरामध्ये राहणारा आत्मा निघून गेल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला दुःख होतं. जोपर्यंत आत्मा त्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत त्या शरीराला महत्व आहे. अहो मेल्यानंतर त्या ठिकाणी कोणी आपल्या जवळ तरी येतं का? मेल्यानंतर तुम्हाला लगेच सुतक पडतं, सुतक पाळतो आपण, है की नाही? कारण ते शरीर अपवित्र होऊन जाते. जोपर्यंत त्या शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंत शरीर हे पवित्र आहे. आणि मग म्हणून बघा, ज्यावेळेस आपण माती करून आलो, सावडून आलो, तर आपण घरी आल्या आल्या पहिले काय करतो,
स्नान करतो, आहे की नाही? मग आत्म्याचं ज्ञान झालं पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, की आपल्याला एकदा कळालं की आत्म्या व्यतिरिक्त दुसरं काहीही अन्यत्र नाही, हे एकदा कळालं पाहिजे. मग त्यावेळेस तुम्हाला हरीला दुसरीकडे कोठेही शोधावं लागणार नाही. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, आपणा बाहेरी न लगे ठाव ढुंडावा. की बाहेर त्या ठिकाणी दुसरं ठिकाण आपल्याला ढूंढण्याची गरज पडणार नाही. तुकोबाराय म्हणतात, इतुले जाना वया जाना, कोड तरी मने मना, पारधीच्या कुणा, जान तेनेची साधाव्या. त्या ठिकाणी दृष्टांत तुकोबारायांनी दिला की तुम्हाला जर परमात्म्याला हरीला जर जाणायचं असेल आणि तेही अभेदाने जाणायचं असेल, तर तुमच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली असेल तर सांगतात की निष्काम कर्माचे व निष्काम भक्तीचे संस्कार असलेल्या मनानेच त्याला त्या ठिकाणी जाणल्या जातं. जोपर्यंत निष्कामता आपल्या अंतःकरणामध्ये येणार नाही, निष्कामता म्हणजेच काय, आपण जे कर्म करतो तर त्या प्रत्येक कर्मामध्ये काही ना काही कामना ठेवून आपण कर्म करतो. अहो, ज्यावेळेस पूजेला तुम्ही बसता तर पूजेला बसल्यानंतर सर्वप्रथम संकल्प हा केला जातो. काय? आणि संकल्पामध्ये तुमच्या ज्या ज्या कामना असतील, इच्छा असतील, त्या मांडल्या जातात आणि संकल्पामध्ये त्या इच्छा तिथे मांडून तो संकल्प पूर्ण केला जातो. तर ही सकामता आहे की काहीतरी कामना ठेवून, इच्छा ठेवून केल्या जाणारं जे कर्म आहे तर या कर्माला सकाम कर्म म्हणतात. परंतु तुकोबाराय म्हणतात, बाबा अरे तुला जर आत्म्याला जर अभेदाने जाणायचं असेल तर त्याच्यासाठी तुला निष्काम कर्म व निष्काम भक्तीचे संस्कार मनाला द्यावे लागतील. निष्काम भक्ती आणि निष्काम कर्म की कोणतीच इच्छा न ठेवणे. मग आपण भक्ती करतो तर आपल्या भक्तीमध्ये काहीतरी इच्छा आकांक्षा असतात, आहे का नाही? अहो, तुम्ही पाहता श्रावण महिन्यामध्ये महिलांची आपल्या मंदिरामध्ये कमी हे होत होती का? श्रावण सोमवार आला की त्या ठिकाणी एवढी गर्दी महिलांची. कशासाठी? फक्त महादेवाच्या पिंडीवरती एक लोटा जल वाहण्यासाठी. म्हटले का? कारण त्या एक लोटा जलामध्ये तुम्हाला असं कळालं की एक लोटा जल शिवजींना अर्पण केलं की त्या ठिकाणी आपल्या इच्छा पूर्ण होतात. असं तुम्हाला त्याचं महत्व कळाल्यामुळे त्या ठिकाणी गर्दी झाली. पण जो निष्काम भक्त आहे तो नित्य उपासना करत असतो. त्याला भगवंताकडे काहीही मागायचं नसतं. आणि म्हणून अनेक अभंगामध्ये तुकोबारायांना भगवंताने म्हटलं, तुकोबाराय अहो काहीतरी मागा, तुम्ही काहीतरी मागा. पण तुकोबाराय म्हणतात, देवा नको, कारण आमची जी भक्ती आहे ही निष्काम भक्ती आहे. आणि भक्त तो खरा आहे की ज्याच्यामध्ये निष्कामता आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की निष्काम कर्माचे व निष्काम भक्तीचे संस्कार असलेल्या मनाने त्या ठिकाणी आपण आत्म्याला जाणू शकतो. आणि उदाहरण दिलं
ज्याप्रमाणे शिकाऱ्याच्या युक्त्या त्यातल्या तज्ञ शिकाऱ्यानेच उपयोगात आणाव्यात. काय? अहो, दृष्टांत असा दिला की एखादा शिकारी लोक असतात की नाही, तर शिकारी लोक वाघाची, सिंहाची किंवा एखाद्या हिंस्र पशुची शिकार करतात. तर शिकार करताना त्याच्यावरती जर बाण चालवायचा असेल तर कसा बाण चालवला म्हणजेच त्या ठिकाणी तो त्याला लागेल, त्याचं ज्ञान ज्याला आहे तोच त्या ठिकाणी त्या विद्येचं काय करू शकतो, त्याच्यातल्या युक्त्या ज्याला माहीत आहे तोच त्या ठिकाणी त्या युक्तीला अंमलामध्ये आणू शकतो. अहो, एखादा तुमच्या आमच्या सारखा गेला आणि म्हटले द्या बाण, आम्ही वाघावरती बाण चालवतो, आणि तो बाण जर हुकला तर परिणाम काय होऊ शकतो? अहो, तो वाघ तुमच्यावरती आक्रमण करू शकतो का नाही, आणि त्याच्यामध्ये तुमचाही जीव जाऊ शकतो. म्हणून बाबा म्हणतात की बाबांनो, अरे म्हणून माणसाने नीम हाकीम खत्री जान, वैद्य जर पूर्ण नसेल तर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो, आहे की नाही. मग ज्याला तुकोबारायांना हे सांगायचं आहे की ज्याला त्याच्यातलं ज्ञान आहे, भगवंताला जाणण्यासाठी मन हे त्या ठिकाणी चतुर आहे. मग हे सर्व गोष्टी आपल्याला संताजवळ बसल्यानंतर त्या ठिकाणी कळतात की मनानेच त्या ठिकाणी निष्काम भावनेने परमात्म्याला जाणल्या जाऊ शकतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, देह आधी काय खरा, देह संबंध पसारा, बुजगावने चोरा, रक्षण से भासते. तुकोबाराय म्हणतात की हरीला न जाणता मनुष्याने विषयात त्या ठिकाणी गुंतू नये. पहा की भगवंताने देवे दिला देह, भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाने हा जो देह आपल्याला दिलेला आहे हा भजनासाठी दिलेला आहे, परंतु आपण याने भजनच करतो का? नाही. तर भजनासाठी दिलेला देहाचे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आपण उपयोग घेतो. तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, अरे हरीला न जाणता मनुष्याने विषयात गुंतू नये. कारण विषय भोगण्यामध्येच माणसाचं आयुष्य जातं. काय? महाराज म्हणतात, विषय सेविता गा कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. अहो, किती विषयाचं सेवन केलं तर विषय हे कधी तृप्तीकडे जाऊ शकत नाही. भोगान भोगता वयमेव भुक्त, की भोग भोगता 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 माणूस त्या ठिकाणी थकून जातो, माणूस म्हातारा होतो, परंतु भोगून कमी होतात का? तृप्ती येते का? नाही. आणि म्हणून सांगतात की भगवंताला न जाणता जर माणूस हा विषयामध्येच गुंतून राहिला तर त्याचं अधपतन त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून त्याने विषयात न गुंतता प्रथम हा विचार केला पाहिजे की ज्या देहाच्या द्वारे आपण विषयाचे भोग घेत आहोत तर हा देह तरी त्या ठिकाणी खरा आहे का? काय? अहो, आपण म्हणतो हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातलेले, कृमी कीटकाचा सांधा, रवरव दुर्गंधी रे, अमंगळतीचा बांधा, स्मरे त्या हरिहरा,
शरण जाई बा गोविंदा, परी मदालसा सोहम जो जो रे बाळा. मदालसा आपल्या पुत्राला सांगते की बाळा, अरे हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. अरे बाबा, हा जो देह तुझ्या समोर दिसत आहे हा किती हाताचा आहे? 3.5 हाताचा जो देह आहे, तर हा जो तुझ्या समोर दिसत आहे तर हा नाशवान आहे बाळा. हा देह नाशिवंत आहे. तेच तुकोबाराय म्हणतात की माणसाने पहिले विषय भोगत असताना याचा विचार केला पाहिजे. ज्या देहाच्या द्वारे आपण या विषयाचं भोग भोगतो तर तो देह तरी खरा आहे का? तेच मदालसा सांगते बाळा, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. अरे बाबा, मलमूत्रापासून त्या ठिकाणी हा बांधा तयार झालेला आहे. वरी चर्म घातलेले कृमी कीटकांचा सांधा. अरे बाबा, देवानी वरून ही गवसनी खोळ चांगली घातली. कोणाची काळी असेल, कोणाची गोरी असेल, कोणाची सावळी असेल, ही खोळ त्या ठिकाणी चांगली घातली म्हणून त्या ठिकाणी आतल्या मलमूत्राचा वास येत नाही. वरी चर्म घातलेले कृमी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तीचा बांधा. अरे बाबा, याच्यामध्ये दुर्गंधी आहे, हे अमंगळ तीचा बांधा. म्हणून आपण पाहतो की आपल्या शरीराला घाम जरी आला तर दुर्गंध येतो की नाही? काय? अमंगळ तीचा बांधा आहे. म्हणून म्हणतात स्मरेत्या हरिहरा शरण जाई बा गोविंदा, की आपण नेहमी त्या परमेश्वराचं स्मरण केलं पाहिजे. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की माणसाने सुद्धा हा देह खरा आहे का असा पहिले विचार केला पाहिजे. आणि जर नसेल तर मग देह संबंधी जो परिवार आहे तो कोठून खरा असणार? अहो, प्रत्येकाला वाटतंय की मी जर संकटामध्ये सापडलो तर मला त्या ठिकाणी माझा परिवार सोडायला त्या ठिकाणी कामी पडेल, माझ्या दुःखामध्ये कामी पडेल. काय? म्हणून म्हणतात नाही रे नाही कुणाचे कोणी, है की नाही? बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही. असे अनेक तुम्हाला अभंगही पाहायला मिळतील. काय? तुकोबाराय म्हणतात बाबा, अरे या लोकांच्या चक्रामध्ये तू पडू नको. गजेंद्राचा एक दिवस तुम्हाला दृष्टांत मी दिला होता, है का नाही? की गजेंद्राला असं वाटत होतं की आपली पत्नी, आपले मुलं बाळ, नातू पंतू हे आपल्या दुःखामध्ये आपल्याला सोडवायला कामी येतील. परंतु कोणी सोडवायला आलं का? नाही. म्हणून प्रत्येकाने असं ध्यानात ठेवलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात बाबा हो, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचूनिया. एका चक्रपाणी म्हणजे एका परमेश्वरा व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं कोणीही सोडू शकत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, एक उदाहरण दिलंय तुकोबारायांनी. तुका करी जागा. पहा, एक दृष्टांत अगोदर असा दिला तुकोबारायांनी की चोराला जसे बुजगावणे, अहो आपण शेतकरी आहोत, तर तुकोबाराय म्हणतात बुजगावणे चोरा रक्षण से भासते. अहो, चोराला जर घाबरवायचं असेल किंवा जनावरांना घाबरवायचं असेल तर आपण पाहतो शेतामध्ये असे बुजगावणे केले जायचे जुन्या काळामध्ये, हे की नाही? आजही करतात की नाही?
तर की बुजगावणे त्याच्यावर असं मटकं ठेवायचं, त्याला असे माणसासारखे डोळे काढायचे, त्याचे असे लंबे हात, आहे का नाही, असं वाटलं पाहिजे कोणीतरी आहे. तर तुकोबाराय म्हणतात की बाबा चोराला जसे बुजगावणे आणि पिकाचं रक्षण करण्यासाठी सुद्धा बुजगावण्याचा वापर होतो, ते त्याला त्या ठिकाणी पण महाराज म्हणतात की मी अविद्या निद्रितास जागा करीत आहे. तुकोबाराय म्हणतात की हे लोक या अविद्येच्या निद्रेत झोपलेले, यांना ते बुजगावणे जसे त्या चोराला खरे वाटतात, तसं त्या ठिकाणी वस्तुतः यांच्यामध्ये सुद्धा असा भ्रम आहे की देह आणि देह संबंधी जो परिवार आहे तो त्यांना सत्य वाटू लागतो आणि त्या सत्यामध्येच ते आपलं जीवन घालवतात. त्यांना वाटतं की हा देह माझा सत्य आहे, माझे जे परिवारातले आहेत त्यांच्याशी जे असणारं तादात्म्य आहे ते सत्य आहे. तुकोबाराय शेवटी म्हणतात तुका करी जागा नको वासपू वावगा आहेसी तू अंगा अंगी डोळे उघडी. तुकाराम महाराज म्हणतात बाबा मी अविद्या रूपी निद्रेतून तुला जागा करीत आहे. काय की हे नरा तू बाबा या अविद्येच्या निद्रेतून उठ. काय अविद्येच्या निद्रेमध्ये आपण आहोत आणि जोपर्यंत या अविद्येच्या निद्रेमध्ये आपण झोपलेलो आहोत तोपर्यंत आपण जाग होऊ शकत नाही. काय म्हणून उपनिषदांनी काय सांगितलं की उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत, की उठ आणि जागा हो. जोपर्यंत आपण झोपलेलो आहोत, म्हणून महाराज म्हणतात आता जागा रे भाई नो जागा, की बाबांनो आता जागा जागा, भाईंनो जागा. एक नाही काकड्यामध्ये म्हणतात उठा जागे व्हा रे आता, अरे बाबांनो आता उठा जागे व्हा. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की अविद्येच्या निद्रेतून जाग होण्यासाठी ज्ञान लागतं. म्हणून आपण म्हणतो अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. की अज्ञान रूपी अंधकारातून त्या ठिकाणी प्रकाशाकडे सद्गुरू नेतात, तसं अविद्येच्या निद्रेतून तुकोबाराय म्हणतात की बाबांनो तुका करी जागा नको वासपू वावगा, की बाबा अरे मी तुला अविद्या निद्रेतून त्या ठिकाणी जागा होत असं तुकोबाराय म्हणतात. तू त्या ठिकाणी विनाकारण दुःखी होऊ नकोस, कारण तू स्वतः हरीच आहेस. काय आणि तू आपल्या स्वरूपाविषयी ज्ञान दृष्टी उघडून पहा असं तुकोबाराय म्हणतात की तू स्वतःच ज्ञान स्वरूप आहेस. काय स्वतः आनंद स्वरूप आहे, परंतु तुला याचा विसर पडलेला आहे की मी कोण आहे. याच्यावर एक दृष्टांत आहे की नाही. वेळ संपलेला आहे आपला, पण दृष्टांत कसा असतो सांगायचा शांताबाई. तर एक दृष्टांत असा आहे की असं त्या ठिकाणी बाबा उदाहरण द्यायचे की एका जंगलामध्ये त्या ठिकाणी एक मेंढी पाळक त्या ठिकाणी मेंढ्या पाळायचा. काय ज्याला आपण धनगर म्हणतो, तर एक धनगर मेंढ्या पाळायचा. आणि मेंढ्या पाळत असताना एक दिवस काय झालं की त्याला एक सिंहाचं पिल्लू सापडलं. काय सापडलं?
सिंहाचं पिल्लू सापडलं. आणि मग त्याने त्या सिंहाच्या पिल्लाला सुद्धा मेंढरं असायचे, मेंढ्या असायच्या. मग त्या मेंढरांसोबत तो त्या ठिकाणी अरण्यामध्ये चरायला जायचा. आणि मग चरायला जात असताना लहानचा हळूहळू हळूहळू हळू मोठा व्हायला लागला. आता वो शेर का बच्चा आहे की नाही, सिंहाचं पिल्लू आहे. लहानच त्या मेंढ्यांमध्ये बकऱ्यांमध्ये मोठं होत होत, परंतु त्याला ज्ञान नव्हतं की मी कोण आहे. आणि मग तो मेंढ्यासारखं बकऱ्यासारखं गवत खायचा, हे खायचा, जसं मेंढ्या खातात तसं त्यांच्यामध्ये राहायचं. आणि एक दिवस काय झालं की मेंढ्या अशा पाणी प्यायला गेल्या. मेंढ्या पाणी पित होते तर बाजूलाच एक त्या ठिकाणी तलाव, विहीर होती. आणि त्यामध्ये तो जो छावा आहे तो गेला आणि तो त्या ठिकाणी वाकून पाहतो की पाणी किती खोल आहे. तर त्याने त्याचं अस्तित्व पाहिलं की अरे, आपलं चेहरा तर काय विशाल आहे, केवढा मी दिसत आहे. आणि असं म्हणतात तेवढ्यात काय झालं की तिकून सिंहाची टोळी येत होती. आणि जसे सिंह येताना या मेंढ्यांनी बकऱ्यांनी पाहिले, हे सगळे पळायला लागले. त्याच्यासोबत हाही पळायला लागला. काय, त्यावेळेस त्या सिंहांनी सांगितलं, अरे म्हटले थांब 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 थांब. थांबला तो. त्याला वाटलं हे आपल्यासारखेच काहीतरी दिसताय. मग त्यांनी म्हटले, अरे तू तर सिंह आहेस आणि तू त्या मेंढ्यासोबत का पळतोयस. मग त्यांनी त्याला उपदेश केला. म्हटले बघ, आम्ही कशी गर्जना करतो. तर त्या सिंहाने गर्जना करून दाखवली. म्हटले सिंह हा जंगलाचा राजा आहे की नाही, मग त्याप्रमाणे तूही गर्जना कर. त्याने सुरुवातीला त्याला दररोज सवय मॅ 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 करायची सवय पडेल होती मेंढी सारखी. तो तसंच करा, मॅ मॅ कर. अरे म्हटले हे तुझा मूळ आवाज नाही. आणि मग त्यानं डरकाळी फोडली महाराज. आणि मग त्याला त्याचं अस्तित्व कळालं की मी कोण आहे का नाही. मग तसं तुकोबाराय म्हणतात, बाबा अरे तू त्या ठिकाणी विनाकारण दुःखी होऊ नकोस. या अज्ञानाच्या निद्रेतून तू जागा हो. विनाकारण दुःखी होऊ नकोस, कारण तू स्वतः हरीच आहेस. म्हणजे परमात्म तत्व स्वतः तूच आहेस. मग आनंद स्वरूप जर तू स्वतः आहेस तर तुला दुःख होईल का, नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, फक्त तू आपल्या स्वरूपाविषयी ज्ञानदृष्टी उघडून पहा. ज्याप्रमाणे त्या सिंहाला त्याच्या स्वस्वरूपाचं ज्ञान नव्हतं की मी वस्तुतः कोण आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला म्हणा किंवा त्याला म्हणा, आपल्याला ज्यावेळेस आपल्या वस्तुतः स्वरूपाचं ज्ञान होतं, तर मग स्वस्वरूपाचं ज्ञान हे केवळ ज्ञानदृष्टीनेच प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून माऊलीने तेच सांगितलं, गुरु तेथे ज्ञान. गुरुच्या सानिध्यामध्ये आपण राहिलो तर आपल्याला निश्चित ज्ञान प्राप्त होईल. आणि मग तीच ज्ञानदृष्टी ज्यावेळेस आपण उघडू, तर ती गुरुकृपेने ज्ञानदृष्टी उघडली की मग आपल्याला कळेल की परमात्मा आणि मी एकच आहे. अशी अनुभूती तुकोबारायांनी आपल्याला करण्यासाठी सांगितलेले उपदेश करतात की बाबांनो, उगाच त्या ठिकाणी विषयामध्ये भोगामध्ये आपलं जीवन बर्बाद न करता स्वस्वरूपाविषयीची जाणीव करण्यामध्ये, ते जाणून घेण्यामध्ये आपण आपलं जीवन खर्ची घातलं पाहिजे. बस. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. ओम नमः पार्वती पते हर.